पहली बात यह है कि आप सबकी जानिब से शेरके साहब, हनीफ भाई, पालेकर साहब, गायकवाड़ साहब और जो भी स्टेज पे बैठे हैं, इन सब लोगों का मैं इस्तेकबाल करता हूँ। आई वेलकम ऑल। और दूसरी बात यह है कि संस्कृत में ये कहा जाता है कि कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन। कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, ये संस्कृत में कहा जाता है कि काम करते जाओ, मेहनत करते जाओ और ऊपर जो भी है वो अल्लाह ताला के ऊपर छोड़ दो। जब से ये इलेक्शन हुआ है और हमारे एमएलए साहब, एक्चुअली इनका नाम सुनील शेरके, लेकिन इनको अन्ना के नाम से ही जानते हैं। और अन्ना वो आदमी को कहते हैं कि जो अपना बड़ा भाई होता है। जैसे कि आज सुरेखा ताई नहीं है, सुरेखा ताई के बारे में अगर बोला जाए तो वो सुरेखा बोलते, कोई बोलता नहीं, लेकिन सुरेखा ताई बोलते, यानी ताई है और इधर अन्ना है। तो ये अन्ना और ये ताई और हमारे कम्बू पुजारी, इनके जानिब से आज ये जो काम हो रहा है वो काम बहुत मुश्किल था और कई ज़मानों से ये काम बाकी था। लेकिन ये काम के अंदर जो ज़्यादा से ज़्यादा काम किया है तो हमारे हनीफ भाई, हमारे जीशान भाई, फरहान भाई और हमारे ये जो ट्रस्टियान जो है, इन्होंने बहुत मेहनत करने के बाद ये काम को आज अंजाम हो रहा है। समाजामध्ये कसं असते की समाजामध्ये समाजाची ओळख ज्यावेळेस आपल्याला करायची असते त्यावेळेस मी कसा आहे, मी कसं काम करतो, या कामावरून तुमच्या समाजामध्ये तुमची प्रतिमा सिद्ध होत असते आणि ती प्रतिमा शेळके साहेबांनी उत्तम प्रकारे सिद्ध केलेली आहे। माझं असं म्हणणं आहे की असं कुठल्याही प्रकारचा भेद नसतो। तो राजधर्म ते आज पाळत आलेले आहेत आणि तो राजधर्म पाळत आल्याचे गेल्या 5-6 वर्षापासून आपण सगळेजण पाहत आहोत। आणि यापुढे आमच्या समाजाकडून, या मुस्लिम समाजाकडून सुद्धा इतर समाजाकरता किंवा ह्या लोणावळा शहराकरता किंवा मावळ तालुक्याकरता जी काय आवश्यक मदत, जी काय आमच्या परीने असेल ती आम्ही करणार, याची मी तुम्हाला ग्वाही देतो। दुसरी गोष्ट अशी की या कोविडच्या पिरियडमध्ये आपण पाहिले असेल की या आमच्या ईदगाहमध्ये जो 2-2.5-3 महिने एक अन्नछत्र चालवलं गेलं। ते अन्नछत्र जिशानबाई, हनीफबाई, फरहानबाई आणि सर्व आमच्या ट्रस्टीच्या मार्फत चालवलं गेलं। हे आमचं समाजाचं उत्तरदायित्व जे होतं, याने वी वर रिस्पॉन्सिबल फॉर दी सोसायटी। आमच्यावर सतत राहू द्या, या समाजावर राहू द्या। हा समाज थोडासा प्रगल्भ पाहिलेला प्रगल्भ नाहीये, शिक्षणाची कमतरता आहे, परंतु आता तरुण मुलं शिकत आहेत, हा समाज पुढे जात आहे आणि त्यामुळे तुमचं जे सहकार्य आहे, शासनाचं सहकार्य आहे, ते अत्यंत आवश्यक आहे। एवढं बोलून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे विषय सांगतो। शुक्रिया काजी साहब। इसके बाद मैं अली जनाब श्रीधर जी पुजारी साहब, उनसे गुजारिश करता हूं कि वो अपने ख्यालात का इजहार करें। आज खरं तर आपल्याला सर्वांना आनंदाचा दिवस आहे, कारण कित्येक वर्षापासूनची सुन्नी मुस्लिम जमात यांच्याकडे मागणी केली जात होती, नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सर्व ह्याच्यातून। आपल्या सर्वांचे लाडके सुनील अण्णा शेळकेजी, तसेच हनीफभाई, दिशानभाई, फरहानभाई, तसेच चेअरमन, सर्व ट्रस्टी पदाधिकारी आणि बंधू भगिनींना। आणि आज आपल्याला माहिती आहे की ही नवीन ट्रस्ट आल्यानंतर गेल्या 5-7 वर्षापासून सुनील भाऊ चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। इथं तुम्ही कोविडच्या काळात जरी पाहिलं असेल तो एवढ्या लोकांना जेवण दिलं गेलं, किट्स जेवणाचे दिले गेले, म्हणजे जो येईल तो असा परत गेला नाही। आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं काम वेळोवेळी इथून केलं जात होतं। आज आपण पाहिलं असेल दर्गा देखील चांगल्या सुसज्ज करण्यासाठी ही सगळी कमिटी, दिशानभाई असो, फरहानभाई यांनी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आणि आज आपण
दर्गा देखील चांगल्या सुसज्ज स्थितीत आपल्याला जसं म्हणलं तर व्हावं चालणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आणि आपलं काय मस्जिद सर ह्या दोन्ही एवढ्या चांगल्या सज्ज ह्या सगळ्यांनी मिळून केलं. त्यात सर्व सिंहाचा वाटा दिशाभाई असो, फरानभाई किंवा हनीफभाई आणि चेअरमॅन वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला. आज 1.5 कोटी फंड आणणं एवढं सोपं नसतं. सुनील अण्णाला आम्हाला कोणाला बसून नाही दिलं, बरोबर. सारखं हलवत राहिले, सकाळीच लवकर फोन, अरे काय झालं, हे पेपर कुठे गेले, एवढं सोपं नसतं. आपण एखाद्या शासकीय फंड आणायचा एवढं साधं काम नसतं. आणि आज देखील आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे काम चालू होणार आहे आणि लवकर चांगल्या दर्जाचं आपण हे काम इथून करून घेऊया. मी पुन्हा एकदा सुनील अण्णा शेळके आमदार आणि सर्व शुक्रिया. उसी तरह जनाब निखिल भाई कमिश्नर, उनका भी इस्तकबाल जनाब जिशन भाई ने करें, ऐसे मैं गुजारिश करता हूँ. मैं जनाब प्रमोद भाऊ से गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात पेश करें. हराडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण भाऊ आंबेकर, तसेच सॉरी नारायण भाऊ पाळेकर, तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रमोद भाऊ गायकवाड, जिशानभाई, माजी उपनगराध्यक्ष कुमुशेठ पुजारी, तसेच आत्ताच जे उपस्थित झाले ते रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते सूर्यकांतजी वाघमारे, ॲडव्होकेट, आमच्या तालुक्याचे विधितज्ञ काजी साहेब, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील नेते मंडळी आणि उपस्थित बंधू. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे कि हमने भी इस बारे में जब से काम चालू था पहले 10 साल पहले, मुझे आज पटेल साहब का यहाँ पे नाम लेना बहुत ज़रूरी है क्योंकि पटेल साहब जिस टाइम से कौम में काम कर रहे थे और कौम का ख्याल रखने का काम ट्रस्ट का, सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट का ख्याल रखने का काम, उसकी प्रॉपर्टी संभालने का काम उन्होंने बहुत अच्छी तरह से किया. मैं उनके साथ काम कर रहा था तभी वक्फ बोर्ड की सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट की जितनी प्रॉपर्टी थी उसके सर्वे हमने किए. उसके बाद उसके प्रॉपर्टी कार्ड मेंटेन करने का काम हमने किया. और उसके बाद एक कहना ऐसा आया कि बारिश में बारिश यहाँ बहुत ज़्यादा बारिश होती थी और वो बारिश में यहाँ पे कब्रस्तान था और कब्रस्तान के पेड़, बहुत बड़े बड़े पेड़ यहाँ पे थे और वो पेड़ हर वक्त बारिश में गिरने के वजह से एक पेड़ कहीं भी गिरा, एक या उसकी कुछ फांदी भी गिरी तो पूरी लाइट चली जाने की. और लाइट चली जाने के बाद रात को समझो दफनाने का किसी का कुछ हुआ और इंसिडेंट्स और वहाँ पे रात को आना पड़ा तो लाइट का बहुत बड़ा प्रॉब्लम यहाँ पे होने का. तो हमने उसमें एक सॉल्यूशन ऐसा निकाला था कि अंडरग्राउंड केबल डाल के जो लाइट है वो ऊपर कभी जाएगी नहीं और अंडरग्राउंड केबल डाल के पूरे लाइटिंग यहाँ पे करनी है. ऐसे एक कंसेप्ट हमने लाइटिंग म्यूनसिपालिटी में वो कंसेप्ट हमने रखी और वो पास भी हो चुकी. और उसके बाद हमने अंडरग्राउंड केबल लाइट का भी काम किया. उसके बाद ये पेवर ब्लॉक बिठाने का काम किया. लेकिन बड़ी समस्या थी कि कंपाउंड वॉल की, और आज वो कंपाउंड वॉल का जो अमाउंट थी वो भी बहुत बड़ी थी. तो वो अमाउंट देने का काम आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके इन्होंने इनके फंड में से किया हुआ है. सबने ताली बजा के इनका अभिनंदन करना चाहिए क्योंकि अमाउंट भी बहुत बड़ी थी और कंपाउंड वॉल की ज़रूरत इसलिए थी कि आजू बाजू जो ये एरिया है ये बहुत शांत एरिया है. लेकिन अभी अब तक कसम शाह वली बाबा का दरगाह भी यहाँ पे और उनके इससे अब तक ऐसी कुछ भी ऐसा इंसिडेंस यहाँ पे हुआ नहीं. सच में तो दरगाह और कब्रस्तान ऐसा दोनों साथ में रहने के बावजूद मैं महाराष्ट्र में हर स्टेट में हर जिले में हर गांव में यहाँ वहाँ घुमा हूँ. लेकिन अन्ना जो सुकून यहाँ पे मिलता है, जो सुकून यहाँ के दरगाह में आके कब्रस्तान बाजू में रह के भी मिलता है, वो सुकून कहीं भी आपको मिलेगा नहीं. ये मेरी गुजारिश आपसे है. आपने बहुत अच्छा काम इस दरगाह के लिए और इस कब्रस्तान के वॉल कंपाउंड के लिए किया है. तो मेरी आपसे सबसे गुजारिश है कि अन्ना को दुआ में याद रखना. इतना ही कहता हूँ. और आपकी और मेरी मोहब्बत की दुकान चलने वाली है तो आप अन्ना को दुआ में याद रखना. इतना कह के आप सबका आपने हमें बुलाया, इस्तेमाल किया, इसलिए आपके आभार मानता हूँ. रुकता हूँ. जय हिंद. शुक्रिया निखिल भाई. हम हर वक्त अन्ना को याद रखेंगे
ऐसे हम आपसे वादा करते हैं। और अभी इस प्रोग्राम के अंदर हमारे मेहमान जो तशरीफ लाए अली जनाब सूर्यकांत वाघमारे साहब, इनकी जिशन भाई से मैं गुजारिश करता हूँ कि उनकी खुशी करें। हजरत कासम शाह वली। मैं अभी आज के इस प्रोग्राम के लिए आए हुए हमारे खुसूसी मेहमान अली जनाब मच्छिंद्र खराड़ से गुजारिश करता हूँ तो अपने ख्यालात का इजहार करें। हजरत कासम शाह वली। RPI से पश्चिम महाराष्ट्र से अध्यक्ष सूर्यकांतजी, गोवानगरीचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, माजी उपनगराध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोदजी गायकवाड, गोवा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नारायणभाऊ पालेकर, गोवा नगरपालिकेचे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निखिलजी कवीश्वर, सन्माननीय हयातजी काजी, हनीफभाई, या सुन्नी मुस्लिम क्लबचे आजी माजी विश्वस्त बंधूंनो, आशिषजी बुटाला सुद्धा या ठिकाणी आहेत। आज एक चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा संरक्षण भिंत का गरजेची आहे याच्या अगोदर अनेक वक्त्यांनी याच्यावरती मार्गदर्शन केलं किंवा आपलं संभाषण केलं। निखिलजींनी या वास्तूचं महत्त्व सांगितलं आणि ही वास्तू होत असताना प्रमोदजी गायकवाड यांनी आपल्याला दुबईचा आठवण करून दिली। जिशान आणि फरान या ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे दुबईपेक्षा चांगली ईदगाह मस्जिद होऊ शकते हे त्यांनी हनीफभाईच्या आशीर्वादाने दाखवून दिलेले आहे। मागच्या बाजू जर आपण पाहिली तर डॉक्टर मेहता आता सचिन तेंडुलकर यांची प्रॉपर्टी आहे आणि त्या भागात जर आपण पूर्वी जर पाहिलं असेल तर ईदगाह आहे आणि जे आत्ताचे ट्रस्टी आहेत यांना बरोबर घेऊन पटेल यांनी फार मोठं काम या ठिकाणी केलं होतं। कोविडमध्ये तर कुठल्याही पुरस्काराचा किंवा कुठल्याही आभाराचा आणि कुठल्याही प्रकारची प्रशंसेचं वाट न पाहता पटेल यांनी आपल्या स्वतःच्या बच्चे भी इधर रहते ना। शरीराची आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी न घेता लोकांच्या प्रकृतीसाठी आणि लोकांच्या काळजीसाठी ते जगले। रूम में जो आके अपने स्टाफ रहते। एक प्रकारची आजचा जो चांगला दिवस आहे त्या दिवशी पटेलला एक श्रद्धांजली अर्पण करण्यासारखा हा भाग आहे। आज बडी जमात आहे, निखिलजींनी सांगितलं बडी जमात नंतर आजचा हा कार्यक्रम होतोय, तेव्हा याचा आपण विचार निश्चितपणे कराल आणि 1,40,00,000 फंड या ठिकाणी आलेला आहे। तो इतक्या वर्षात आला नाही, तो कुठल्या मार्गाने आला आणि कुठल्या रस्त्याने आला आणि तो रस्ता कुठला आहे, तो मार्ग कुठला आहे या माझ्यापेक्षा आपल्याला ती पाऊलवाट आपण या पुढील काळामध्ये राखणं गरजेचं आहे, खबरदारी घेतली पाहिजे। मी विशेष करून आपल्याला जाणीव करून देईल की बालवाडीचं हनीफभाई फरांजी असेल, जिशानजी असतील, बाकी ट्रस्टी असतील की बालवाडी मदरसाच्या बाबतीमध्ये लोकांच्या फार वेगळ्या चर्चा असतात, परंतु जशी आपली ईदगाहची मस्जिद या ठिकाणी आहे तशी आपली बालवाडी ही महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरेल। लोक या ठिकाणी नमाजसाठी येतात, दुआ करण्यासाठी येतात आणि याचा आपण गांभीर्य ठेवून एक चांगल्या प्रकारचा विचार या माध्यमातून जाईल ते लोणावळ्याचं नावलौकिक असेल। मी पुन्हा एकदा आपलं एक चांगल्या प्रकारचं काम आहे, आमदारांनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला आणि समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल,
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, आता हा ईदगाहचा या परिसराचं सुशोभीकरण असेल, जेव्हा संरक्षण भिंत होती, बालवाडी होती, त्यानंतर या परिसराचं संरक्षण आणि सुशोभीकरणाला निश्चितपणाने एक प्रकारचा चालना भेटेल. आणि जेव्हा समाजामध्ये समाज मंदिर जे बघतो हे जेव्हा चांगलं असेल, तेव्हा समाजातील बांधवांचा एक सुशिक्षित आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारण्याचं काम निश्चितपणे होते. या सर्व गोष्टींना आमदारांनी चालना दिलेली आहे, आमदारांनी विशेष काम केलेलं आहे. त्यामुळे सर्व समाजांचा विचार त्यांनी केलेला आहे. तसाच विचार मी हनीफाईला विनंती करतो का त्यांनी विरोधाचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे लोणावळा शहरचे शहर अध्यक्षा आदरणीय उमाताई मेहताताई ते आलेले, मी व्हाईस चेअरमन यांना विनंती करतो तर त्यांनी त्यांचं स्वागत करावा. त्याचप्रमाणे आरोहीताई तळेगाव त्याचप्रमाणे RPIचे कमलजीत मस्के साहेब यांचंही स्वागत. हनीबाई यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक संजीव भोने यांचाही सत्कार हनीबाई यांनी करावा. मैं अभी पश्चिम महाराष्ट्र के सदर अली जनाब सूर्यकांत जी वाघमारे साहब से गुजारिश करता हूँ कि वो उनके अपने ख्यालात का इजहार करें. आजच्या या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सूर्यअण्णा शेळके, विचारपीठावरती उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते, सर्व मुस्लिम बांधव, खरं तर आज एक चांगल्या विषयाला आपण हात घातला. बैठने को जगह वो लोग खड़ा क्यों रहते हैं? समाजाचे प्रश्न, कोण बोले? व्यक्तिगत प्रश्न आणि समाजाचे प्रश्न सोडवणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. बैठने की आदत नहीं प्रोग्राम में. आणि व्यक्तिगत प्रश्न सोडवताना ज्याचे प्रश्न आपण सोडवतो ती व्यक्ती आपल्या सोबत कायम राहीलच का नाही याचं काही सांगता येत नाही. परंतु जेव्हा समाजाचं काम होतं त्यावेळी समाज निश्चितपणानं त्या कामाची, मग तो कुठलाही समाज असो, आपण एखाद्या व्यक्तीचं काम केलं आणि तो जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहतो. परंतु या दर्ग्यामध्ये येताना ही जी संरक्षण भिंत बांधलेली पाहिल्यानंतर सर्व समाजाला चांगली पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आणि खरंच पटेल यांची नितांत आठवण होती. त्यांचा फोन नंबर मी काय अजून कट केलेला नाही. कालच मला एक त्याच्यावरती मेसेज आला गणपतीचा, आणि असं वाटतं की पटेल आपल्यातच आहे. ते अकाउंट त्यांचं भाऊ चालवतं, पण ते पटेल हा का ते ज्या नावाने फोन तो सेव्ह केलेला आहे तो असाच सेवा आहे. आणि त्यांनी खरंच सगळ्या समाजासाठी चांगलं काम केलं. मी आमदार सुनील शेळके साहेबांना विशेष धन्यवाद देतो आणि त्याचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मैं डायरेक्ट बोलूँगा बोल धन्यवाद. मैं अभी हम जिसके लिए बड़े सब्र से इंतजार कर रहे थे, हमारे लोकप्रिय अंगार अली जनाब सूर्यअण्णा शेळके साहब, उनसे मैं गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात का इजहार करें और हमें शुक्रिया अदा करने का मौका दें. आज आपल्या लोणावळा शहरातील हजरत कासम शाहवली बाबा दर्गाच्या परिसरातील कंपाऊंड वॉल आणि अंगणवाडी अशा विविध कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टीचे नेते, या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सूर्यकांत भाऊ वाघमारे, व्यासपीठावरती उपस्थित हनीफाई शेख, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष श्रीधर भाऊ पुजारी, नारायण भाऊ पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद भाऊ गायकवाड, निखिल भाऊ कवीश्वर, मच्छिंद्र भाऊ खराडे, जिशानबाई, फरानबाई,
शफी अत्तारबाई, हरिभाई, व्यासपीठावरती उपस्थित संजयजी गोने, अनिल भाऊ मालपोटे, लतीफभाई खान, ॲडव्होकेट अशफाकभाई काझी, आशिषजी बुटाला, जाकीरजी खलिफा, समीरजी खोले, जयजी देसाई, उपस्थित सर्व या भागातील माझ्या मुस्लिम समाजातील बांधव भगिनी, पत्रकार मित्रांनो, मला माहीत आहे कार्यक्रमाला देखील उशीर झालेला आहे, परंतु कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचाच गेले अनेक दिवसापासूनचा प्रयत्न होता की आम्हाला या दर्ग्याच्या आणि दफनभूमीच्या बाजूला एक सुरक्षा भिंत असली पाहिजे की जेणेकरून समाजाला किंवा इतर देखील व्यक्तींना एक सुरक्षित वाटलं पाहिजे. आमच्या समाजासाठी जी काही जागा या ठिकाणी दर्ग्याकरता, दफनभूमीकरता किंवा या सर्व परिसराचा वापर समाजासाठी होत असताना तो आमचा अधिकार आहे. ते आम्हाला मिळालेली जागा जी आहे ती सर्व व्यवस्थित राहिली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे. आणि याकरता जे काही आज आपल्या वॉल कंपाऊंडचं काम या ठिकाणी सुरू होतं आहे ते मनापासून समाधान आहे की गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रयत्न माझे सर्व सहकारी वेळ, तन, मन, धनानं जो काय प्रयत्न करत होते, मग हनीफभाई असेल, पटेलभाई असेल, दादा जिशान असेल, फरान असेल, ट्रस्टीचे सगळेच मेंबर जो काही प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला आज यश आलं आणि प्रत्यक्षामध्ये त्या कामाला देखील आज सुरुवात होती आहे. हे काम करत असताना नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून, खासदार फंडातून झालंच पाहिजे, परंतु इतर जी काही कामं आहेत, मग आपल्या दर्ग्याचं काम असेल किंवा अजून दफनभूमीतली कामं, आम्ही समाजातील सर्व बांधव एकत्रितपणानं येऊन जो काही खर्च होईल तो आम्ही करतोय. आणि ही ज्या वेळेला संपूर्ण माहिती किंवा ही बाब लक्षामध्ये आली त्यावेळेला नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील एक नैतिकता, एक जबाबदारी आहे. आणि जबाबदारी सांभाळून जे काही समाजांकरता काम करता येईल, मग अशी मच्छिंद्र भाऊंनी उल्लेख केला, सूर्यकांत भाऊंनी उल्लेख केला की प्रत्येक घटकाला आपण न्याय दिला पाहिजे, प्रत्येक समाजाला आपण बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. आणि हीच एक नैतिकता किंवा जबाबदारी सांभाळून आज लोणावळा शहरामधल्या वेगवेगळ्या समाज बांधवांना जिथं जिथं आम्हाला न्याय देता येईल तो देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. मागं सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, आपल्या ठिकाणी होत असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, त्या बाबतीत आम्ही कुठं अजून मदत केली नाही, परंतु काही वाघमारे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या आहेत. अशा वेगवेगळ्या घटकांना, वेगवेगळ्या समाजांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्व समाज बांधव एक संघ राहिले पाहिजे. आपण पाहिलं, आपण म्हणतो देखील, मगाशी निखिल भाऊ ने उल्लेख किया, मोहब्बत की दुकान हम खोल के बैठे हैं, लेकिन उसके आगे जाके हम कहना चाहते हैं, कौन हिंदू, कौन मुस्लिम, कौन सिख, कौन ईसाई, हम तो भारतवासी है, इतना ही हमें समजता है. मग आपण सगळेजण एकत्रित राहायला पाहिजे. आपण सगळे गुन्हा गोविंदानं राहून प्रत्येक समाजाला बरोबर घेतलं पाहिजे. हीच काळाची गरज आहे. आणि म्हणून मी कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, पंथाचा हा कधी विचार न करता माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल, प्रत्येक समाजाच्या मागं कसं उभं राहता येईल, हा आम्ही देखील सर्वजण प्रयत्न करत आलेलो आहे. मी जवळून या भागातल्या ट्रस्टींचं काम पाहिले. कोविडच्या काळातले देखील आपलं योगदान, जे काही आपण अन्न छत्रालय सुरू ठेवलं होतं, कोविडमध्ये ज्यांना ज्यांना मदत करता येईल ती मदत करण्याचं काम एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं आपण केलेलं आहे, हे देखील आम्ही कधी विसरू शकत नाही. म्हणून आज दफनभूमीच्या किंवा इतर कंपाऊंडच्या बाबतीत जे काही काम आपण या ठिकाणी करतो आहे, ह्याचबरोबर पुढील काळामध्ये मला जे काही सांगितलेलं आहे, यतीमखान्याकरता सुद्धा मी 1 कोटी रुपयाचा निधी देण्याचा आज तुम्हाला जाहीर करतो. त्याबाबत चीफ ऑफिसर साबळेंनी एक चांगल्या पद्धतीचं इस्टिमेट तयार करून नियमाप्रमाणे प्लॅन सँक्शन करून एक चांगल्या ड्रॉईंग तयार करावं. जर समजा त्याला 1 कोटीत भागत नसेल तर 2 कोटी रुपये लागू द्या. पहिल्या टप्प्यातले 1 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातले 1 कोटी रुपये इथपर्यंत सुद्धा आपण निधी देण्याचं काम नक्कीच या माध्यमातून केल्याशिवाय होणार नाही.
हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रमुख शहरातील व्यासपीठावरचे असलेल्या नेते मंडळींचं, माझ्या सर्व मुस्लिम समाज बांधवांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुक्रिया अन्ना. सारे जहाँ से अच्छा हिंदू सिता हमारा, हम बुलबुल है इसकी, ये गुल सिता हमारा. अन्ना, हम आपका शुक्रिया अदा करते हैं. उसी तरह लोनावाला फाउंडेशन की जानिब से आए हुए मेहमानों की गुलपोशी की जा रही है, तो आप लोग ने उसको ज़रा कबूल करना. फ़ौरन फ़ोन करो. काय करतो आता हां कुणाचा सत्कार ऐका ना फक्त आहे ना मच्छिंद्र भाऊ घ्या. मैंने खाली सबको शुक्रिया अदा कर, हमको सपोर्ट कर रहे, समाज को सपोर्ट कर रहे, ट्रस्ट कर रहे हो. आगे भी जाके हम लोग बोल हाँ ना पुढे नाही मावळात फक्त भेटेगा ते बाकी विषय हां बस ना आपण 10 मिनटं 2-3 विषयावर बस सेवला घेऊन बसायला लागणार आहे. 2 मिनट खाली अभी. मैं जिशान भाई से गुजारिश करता हूँ कि वो अभी आभार माने और प्रोग्राम पे खात्मा करें. जाओ ना भाऊ झालं जाऊ ना झालं की जाऊ बीच में सब कर लो, बीच में सब ले लो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नमस्ते. आज के इस खुशी के मौके पर अपने लड़के आमदार सुनील नंदा शेड़के साहब, सीओ साहब, अपने सभी माजी नगर सेवक सेविका यहाँ मौजूद है. जैसे कि मचिंदर साहब ने कहा कि इतनी बड़ी निधि लाना, आपको वो रास्ता पता रहना चाहिए. मैं उनसे कह दूं, जब अन्ना आमदार नहीं बने थे उसके पहले से ये रास्ता हमने चुन चुका था. यही वो जगह है कि अन्ना आमदार बनने से पहले हजरत कासम शाह वली के उर्स में हमने एक ही थाली में खाना खाया था. जब से अन्ना की और हमारी दोस्ती है, उसके बाद हमने सोच लिया कि अगर आगे बढ़ना है तो इस इंसान को पकड़ के चलना बहुत ज़रूरी है. और इसी के साथ साथ अरे बाबा को बाबा बात आपको बताता हूँ. अभी यहाँ बैठे बैठे जगह पे मैंने अन्ना को कहा, अन्ना आपने इतना सब किया हमारे समाज के लिए, एक यतीम खाने का काम भी रुका है. तो उन्होंने मुझे अभी इसी वक्त पूछा कि भाई उधर निधि कितनी लगेगी आपको. तो मैंने कहा अन्ना 40 लाख रुपए आंगनवाड़ी के जो सेंक्शन है उसके ऊपर 1-1.25 करोड़ रुपया और उसमें लगेगा. तो तुरंत अन्ना ने आपके सामने अभी कहा कि मैं उधर 1 करोड़ हो या 2 करोड़ हो मैं आपको देता हूँ. ऐसा आमदार आपको कहाँ मिलेगा. और ऐसा ही नहीं, जैसा श्रीधर पुजारी साहब ने कहा कि निधि लाना इतना आसान नहीं है, वो बिल्कुल सच कहा उन्होंने. इसके पीछे कितना फॉलोअप लेना पड़ता है, कितने बार नगर पालिका जाना पड़ता है. सीओ साहब ने आउट ऑफ द वे जाके उसमें बहुत मदद किया. कलेक्टर ऑफिस में जाके उन्होंने ये सब काम करवा के लिया. मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ. और सारे माजी नगर सेवक हो गए, खराड़े साहब इधर हो गए, ये सब ने आउट ऑफ द वे जाके हमेशा अपने समाज को सपोर्ट ही किया है. ये शायद कई बातें ऐसी है लोगों के सामने आती है, कहीं नहीं आती है, ये मुझे पता है. इसलिए मैं तहे दिल से सबका शुक्रिया अदा करता हूँ. और अन्ना, मी एक छत्रपती शिवाजी महाराजचा मुस्लिम मावळा आपल्याला वचन देतो, जब भी आपको हमारी ज़रूरत पड़ेगी मैं आधी रात को आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहूँगा. इतना ही कह के मैं अपनी बात खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुक्रिया निशान भाई. अभी वो भूमि पूजन का प्रोग्राम है, मैं मेहमानों से गुजारिश करता हूँ कि वहाँ पर तशरीफ ले आए. उधर से भाग जाए से बोलना मानो, उधर से निकल जाए, उधर से निकल जाए. यार पेन कौन पेन चला